श्री स्वामी समर्थ. आपण सर्वजण स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यांची कृपा आपल्यावर राहावी अशी इच्छा धरतो. पण तुम्हाला माहिती आहे का, स्वामींचे आशीर्वाद केवळ मंत्राच्या पाणी नाही, तर आपल्या जगण्याच्या पद्धतीमध्ये काही छोटे बदल करूनही मिळवता येतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 गोष्टींबद्दल सांगणार आहे, जे तुमचे आयुष्य सकारात्मकतेने भरून टाकतील. चला तर मग सुरुवात करूया. बदल क्रमांक 1, ब्रह्ममुहूर्तावरती उठणे आणि कृतज्ञता. पहिला बदल म्हणजे तुमच्या दिवसाची सुरुवात शक्य असल्यास सकाळी लवकर म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करा. झोपेतून उठल्याबरोबर जमिनीवरती पाय ठेवण्यापूर्वी दोन्ही हाताचे दर्शन घ्या आणि मनातल्या मनात म्हणा, स्वामी, 6 दिवस दिल्याबद्दल धन्यवाद. सकाळी उठल्यावर पहिली 5 मिनिटे फक्त शांत बसा आणि स्वामींच्या नामाचा जप करा. यामुळे तुमच्या मनात दिवसभर एक वेगळीच ऊर्जा राहील. दुसरा बदल म्हणजे देवघर आणि मुख्य दरवाजाची स्वच्छता. श्री स्वामी समर्थ तिथेच राहतात जिथे स्वच्छता आणि प्रसन्नता असते. दुसरा बदल म्हणजे आपले देवघर नेहमी स्वच्छ ठेवणे. रोज सकाळी देवघरामधील दिवा लावताना तो पूर्ण श्रद्धेने लावा. तसेच तुमच्या घराचा मुख्य दरवाजा हा सकारात्मक ऊर्जेचा मार्ग असतो. तिथे अडगळ ठेवू नका. दारासमोर छोटीशी रांगोळी काढा किंवा स्वस्तिक काढल्यास स्वामींच्या आशीर्वादाचे आगमन लवकर होते. तिसरा बदल म्हणजे अन्नाचा मान आणि नैवेद्य. स्वामी समर्थांनी नेहमीच आपल्याला अन्नाचा मान राखायला शिकवले आहे. तिसरा महत्त्वाचा बदल म्हणजे तुम्ही जे काही जेवण बनवाल त्याचा पहिला भाग स्वामींच्या नावाने बाजूला काढा किंवा त्याचा नैवेद्य दाखवा. अन्नाला वंदन करून जेवणाची सुरुवात केल्यास ते अन्न तुम्हाला केवळ शक्तीच नाही तर सात्विक विचारही देते. अन्नाची नासाडी कधीही करू नका, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. बदल क्रमांक 4, मुक्या प्राण्यांची सेवा. स्वामींना निसर्ग आणि मुके प्राणी खूप प्रिय होते. चौथा बदल म्हणजे तुमच्या घराबाहेर येणाऱ्या कुत्र्याला, मांजराला किंवा पक्ष्यांना पाणी आणि अन्नाचा एक घास देणे विसरू नका. जेव्हा तुम्ही एखाद्या गरजू प्राण्याची भूक भागवता तेव्हा प्रत्यक्ष स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतात. हा बदल करून पहा, तुम्हाला मनापासून समाधान मिळेल. बदल क्रमांक 5, रात्रीचे आत्मचिंतन आणि तारक मंत्र. 5वा आणि शेवटचा बदल म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे स्वतःसाठी काढणे. दिवसभरामध्ये आपल्याकडून कोणाची तरी मन दुखावले गेले का याचा विचार करा आणि स्वामींकडे क्षमा मागा. झोपण्यापूर्वी निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा. हा स्वामींचा तारक मंत्र एकदा तरी नक्की आवर्जून म्हणा. यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल आणि उद्याच्या दिवसासाठी स्वामींचे बळ मिळेल. भक्तांनो, हे 5 बदल अतिशय छोटे आहेत, पण त्याचा प्रभाव खूप मोठा आहे. स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा, ते सदैव तुमच्या पाठीशी आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच लिहा. कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि सोबतच श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुमची जर स्वामींवरती श्रद्धा असेल तर आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.